नमस्कार. शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणूक निकालापासून अजित पवार आणि महायुती यांच्यात धुसफूस होत आहे. अजित पवार यांच्या पक्षाला तर केवळ एका जागेशिवाय काहीही पदरात पडलेलं नाही, त्यांना काहीही मिळालं नाही. पण त्यांच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचं मोठं नुकसान झाल्याच्या तक्रारी महायुतीत होऊ लागल्या आहेत. राज्यातील महायुतीत काहीही अलबेलं नसल्याचं सातत्यानं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुतीच्या पराभवास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरलं जात आहे. राष्ट्रवादी स्वयंसेवक संघानं तर ठपका ठेवलाच आहे, पण भाजपाचे आमदार देखील अजितदादांच्या माथी खापर फोडू लागले आहेत. त्यामुळं भाजपात महायुतीत बरंच काही सुरू आहे, पण ते अजून उघडपणे आलेलं नव्हतं. उलट भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरणही दिलं. अजित पवार यांच्यामुळे आमची मतं वाढल्याचंही म्हटलं. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकातून थेट अजित पवारांना लक्ष करण्यात आलं होतं. त्यानंतर महायुतीमधल्या काही नेत्यांनीही खाजगीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोष दिलेला आहे. पण यावर आता पहिल्यांदाच अजित पवारांच्या नेत्यांनी थेट टोप डागली असून आता वेगळा विचार करावा लागेल असा इशाराच महायुतीच्या नेत्यांना दिला आहे. निवडणूक निकालापासून अजित पवारांना टार्गेट केलं आहे, पण अजित पवार आणि त्यांचे आमदार देखील गप्प राहिले होते. आता नाकात पाणी जायला लागलं आणि अजित पवारांच्या नेत्यांनी थेट इशाराच देऊन टाकला आहे. महायुतीतल्या भाजप आणि शिवसेनेच्या पराभवाला अजित पवार यांना कारणीभूत धरलं जात असून भाजपचे काही नेते खाजगी तसं बोललं जात असल्याचंही सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे अजित पवारांचे आमदार असलेल्या बहुतांश मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना मतदानात पिछाडीवर जावं लागलेलं आहे. तर मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांनीही अजित पवारांच्या पक्षाने आपणाला मदत केलेली नाही असं जाहीरपणे बोलून दाखवलं होतं. त्यामुळं महायुतीत एकसूत्रता आणि एकोपा नसल्याचं दिसून आलं. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की त्यामुळे हे चित्र दिसलं. त्यानंतर निवडणूक निकालात अजित पवारांच्या आमदारांचा म्हणावा तेवढा फायदा भाजपला झालेला नाही. याशिवाय अल्पसंख्याक समाजही अजित पवार यांच्यासोबत राहिला नसल्याचं दिसून आलं. त्यामुळं अजित पवार महायुतीच्या पराभवाचे विलन ठरवले जात आहेत. त्यावरून आता अमोल मिटकरी यांनी देखील थेट इशारा दिला आहे. भारतीय जनता पार्टीच्या एका बैठकीला अजित पवार यांच्यामुळे आपला पराभव झाला अशा पद्धतीची भावना काही आमदारांनी व्यक्त केली. माझं त्यांना सांगणं आहे की जर जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट केलं जात असेल तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल. अशा शब्दात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळं महायुतीत खटके उडत असल्याचं आता पुन्हा एकदा समोर आलं. आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असं थेट आणि रोखठोक इशारा अमोल मिटकरी यांनी दिला असला तरी ते करणार तरी काय? महायुतीत ठिणग्यावरचं उडण्याचं काम. फक्त महायुतीत उडत असलेल्या ठिणग्याच या इशाऱ्यामुळं अधिक भडकल्या. यापुढं झालं तरी काय? अमोल मिटकरी हे तर अजित पवार यांच्या पक्षातले आहेत, पण शरद पवारांच्या पक्षात असलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अजित पवार यांची पाठराखण केली आहे. अजित पवार यांना भाजप बळीचा बकरा करू पाहत आहे. उत्तर प्रदेशात मोदींना कमी मतं मिळाली, याला अजित पवार जबाबदार आहेत का? याचं उत्तर भाजपाने द्यावं. भाजपाचीच मतसंख्या कमी झाली आहे असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला. उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी यांनी कमी मतं मिळाली, तिथं काय अजित पवार होते का? छोट्या छोट्या कारणाने टी व्हीवर बोलणारी माणसं आता कुठे गेली? ऑर्गनायझरबाबत ते बोलत नाहीत, इकडून तिकडे उड्या मारणारे बोलूच शकत नाहीत. ज्यांना अजित पवार यांनी मोठं केलं त्यांनी तरी किमान बोलायला हवं असं आव्हाड म्हणाले. त्यामुळं महायुतीच्या राजकारणाची नाव कशी हेलकावे खायला लागली आहे हेच दिसतं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा अजित पवारांना सोबत ठेवेल की नाही याबाबत चर्चा सुरू असतानाच आता अजित पवार हेच त्यांच्यासोबत राहतील का अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. पण अजित पवार इशारे देण्यापलीकडे करणार तरी काय? त्यांचे सगळेच रस्ते आता बंद झालेले आहेत. एका दमदार नेत्याने आपल्याच हातानं आपलं भविष्य कसं बदलून टाकलं, कसं उलथवून टाकलं बघा. शरद पवार यांना सोडून गेल्यापासून त्यांच्या मागं एकामागून एक अशी विघ्नं लागलेली आहेत.
चोहोबाजूनी तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागत आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती आता त्यांची निर्माण झाली आहे. या सगळ्यांना जबाबदार कोण? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि नेहमीप्रमाणे जाता जाता एक लाईक अवश्य करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.